नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीपासून कोथिंबीरीचे मुटके कसे बनवायचे ते सांगणार आहे। हे मुटके तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता, खायला तर अतिउत्तम असे लागतात। चला तर आपण आता हरभऱ्याच्या डाळीपासून कोथिंबीरीचे मुटके कसे बनवायचे ते बघूया। कृतीला सुरुवात करूया। हे बघा, आपण भिजलेली हरभऱ्याची डाळ घेतली। ही डाळ मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती। आपली डाळ एकदम व्यवस्थित भिजली, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने भिजून घ्या। भिजल्यानंतर तिला स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निचरत ठेवा। त्यातलं सर्व पाणी आपल्याला निचरून घ्यायचं आहे। निचरल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आता ही निचरलेली सर्व डाळ आपण टाकून घेऊया। भरपूर सारा लसूण टाकूया, गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकूया। या पद्धतीने मोडून टाका, म्हणजे त्या पटकन दळल्या जातात। जिरं घालूया व याचं वाटण करून घेऊया। वाटण करताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। या पद्धतीने दळून घ्या। पाण्याचा वापर न करता आपण दळून घेतलंय। आता सर्व मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली, तिला स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये निचरून घेतलंय। पाणी त्यातलं सर्व निचरलंय। आता सर्व कोथिंबीर आपण आता या मिश्रणामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीरीचा वापर जेवढा करशाल तितके मुटके खायला चविष्ट असे लागतात। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करताना आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। जी आपण डाळ दळून घेतली त्या डाळीमध्येच आपली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स झाली, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने मिक्स करून घ्या। आता एकीकडे स्टीमर गरम होण्यासाठी ठेवलंय। स्टीमर व्यवस्थित गरम होऊ द्या। गरम झाल्यानंतर या पद्धतीने कोथिंबीरीचे मोठ्या आकारामध्ये आपण मुटके करून घेऊया। तुम्ही छोटे जरी केले तरीही चालेल। स्टीमर पात्राला सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घेतले। आता त्याच्यावरती आपण हे सर्व मुटके ठेवून देऊया आणि त्यावरती झाकण ठेवून 20 मिनिटं मुटक्यांना व्यवस्थित वाफून घेऊया। जितके व्यवस्थित वाफले जातात तितके मुटके खायला चविष्ट असे लागतात। या पद्धतीने वाफून झाल्यानंतर आता आपण झाकण काढूया। गॅस बंद करून आता मुटके ठेवलेलं पात्र काढून घेऊया आणि त्याला व्यवस्थित थंड होऊन देऊया। हे मुटके फार ठिसूर असतात, त्याच्यामुळे त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले मुटके किती व्यवस्थित वाफले। आता आपण त्याला एका भांड्यावरती काढून घेऊया आणि सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घेऊया। सुरीला तेल लावून घ्या, म्हणजे सुरीने मुटके व्यवस्थित कट होतील। या पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये कट करून घेऊया। एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं, आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय, तुम्ही बघू शकता। आता गरम तेलामध्ये आपल्याला हे मुटके तळण्यासाठी टाकायचे। या पद्धतीने तळून घेऊया। एका बाजूने व्यवस्थित तळू द्या, नंतर त्याला उलट करा, नाहीतर तुमचे मुटके हे तेलामध्ये तुटू शकता। या पद्धतीने तळून झाल्यानंतर त्यांना आता आपण उलट करूया। सर्व मुटके याच पद्धतीने तळून घेऊया। तुम्ही जर जास्त ऑइली खात नसाल तर ते तुम्ही तव्यावर फ्राय जरी केले तरीही चालेल, किंवा बारीक चिरून घ्यायचे आणि त्याला थोडंसं तेल, जिरा, मोहरीची फोडणी देऊन आणि परतून घेतले तरीही छान लागतात। या पद्धतीने आता आपण सर्व मुटके तळून घेऊया। हे मुटके तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता, जास्त दिवस टिकता आणि खायला तर अतिउत्तम असे लागतात। आपले सर्व मुटके तळून झाले। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणाऱ्या हरभऱ्याच्या डाळीचे कोथिंबीरीचे मुटके तर नक्की बनवून बघा, खायला तर अतिउत्तम असे लागतात। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत।